आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या पथकाने युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत अहमदनगर परिसरातील सुरू असलेल्या रस्ता व गटर विकास कामांची पाहणी केली। या पाहणीत HKMC कॉलनी, शिफा कॉलनी, रजा कॉलनी आणि शामन कॉलनी या भागांचा समावेश होता। तसेच उज्ज्वल नगरच्या डाव्या बाजूच्या 6व्या क्रॉस ते 11व्या क्रॉस पर्यंत सुरू असलेल्या अंतर्गत रस्ते विकास कामांची ही तपासणी करण्यात आली। परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। या कामामुळे नागरिकांची दळणवळण व्यवस्था सुधारण्यास, गटार यंत्रणा मजबूत करण्यास तसेच सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे। यामुळे परिसरातील नागरी सुविधा आणि दीर्घकालीन विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले। पाहणी दरम्यान अमान सेठ आणि आमदारांच्या पथकाने स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या नागरी सुविधाबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या। नागरिकांनी विविध सूचना मांडत परिसरातील प्रलंबित विकास कामाकडे लक्ष दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी नगरसेवक समीउल्लाह माडीवाले, महापालिका अधिकारी, स्थानिक नेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ तेनुग्राम।